नमस्कार मकर राशीच्या मंडळींनो, आज आपण अगदी महत्त्वपूर्ण असं सत्य बघणार आहोत की जे लोकांना आजपर्यंत कळालेलं नाही. मकर राशीचा संघर्ष आणि जो पुढे येणारा सुवर्ण काळ आहे त्याबद्दल अगदी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मकर राशीचं आयुष्य कधीही गोंगाटाचं नसतं. ते ओरडत नाही, तक्रार करत नाही, आणि स्वतःचं दुःख जगाला सांगत देखील नाही. परंतु त्यांच्या शांततेमागे असतो तो दीर्घ संघर्ष, संयम आणि न संपणारी मेहनत. मकर हळूहळू चालतात परंतु खोलवर जातात आणि लोकांना वाटतं यांचं आयुष्य साधं आहे. परंतु सत्य असं आहे की मकरचं आयुष्य पाहिलं ना तर सगळ्यात कठीण असतं. आणि हा व्हिडिओ त्या मकर राशीच्या लोकांसाठी आहे की ज्यांना वेळेआधीच जबाबदारी सांभाळावी लागली, ज्यांनी आपला आनंद बाजूला ठेवून कर्तव्य स्वीकारले आणि तरीही ज्यांना लोकांनी कमी लेखलं. आता मकर राशीचा काळ बदलतोय आणि हा बदल मकर राशीसाठी शांत पण निर्णायक असणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फक्त सर्व तुम्हा मकर राशीच्या लोकांना एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी यासाठी आपला सकारात्मक प्रतिसाद मला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया मकर राशीचा जन्म, स्वभाव आणि लोकांना न कळालेलं सत्य. मकर राशी जन्मतःच जबाबदारी घेऊन जन्माला येते. इतर राशी स्वप्न बघतात परंतु मकर राशीचे लोक योजना बनवतात. ते भावनाविरहित वाटते परंतु प्रत्यक्षात ते भावना दाखवतच नाही, कारण त्यांना कमकुवत दिसायचं नसतं. मकर राशीचे लोक फार कमी बोलतात परंतु जे बोलतात ते वजनदार असतं. त्यांना उशिरा यशस्वी होतात, पण जेव्हा ते होतात ते कायमस्वरूपी असतं. आणि त्यांची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे संयम, शिस्त आणि दीर्घकाळ टिकणारी त्यांची मेहनत. आणि त्यांची कमजोरी बघितली ना तर त्यांचा स्वतःवर ते स्वतः जास्त ताण घेतात. त्यांच्या भावना ते आतमध्ये दाबून ठेवतात. मकर राशीचं बालपण बघितलं तर अनेकदा जबाबदाऱ्यांनी झोकाळलेलं असतं. इतर खेळत असतात परंतु मकर विचार करत असतात की उद्याचं काय. घरात आर्थिक ताण आणि अपेक्षा हे असतं की तू समजूतदार आहेस हे वाक्य. यामुळे मकर लवकर मोठी होतात आणि त्यांचं बालपण मात्र ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जातं. मकर राशी नातेसंबंधात हळूहळू उघडतात, पण ते एकदा मन दिलं की ते पूर्णपणे समर्पित होते. त्यांना भावना शब्दात मांडणं जमत नाही परंतु ते प्रेम कृतीमधून दाखवतात. आणि हीच गोष्ट अनेकदा गैरसमज निर्माण करतात. समोरच्याला मकर राशीचे लोक थंड, दूर किंवा भावना शून्य वाटतात परंतु प्रत्यक्षात ते आतून खूप काळजी घेणारे असतात. मकर राशीचे लोक अपेक्षा जास्त ठेवत नाही परंतु निष्ठा आणि स्थैर्य ते अनिवार्य मानतात. दुर्लक्ष, अस्थिरता आणि विश्वासघात त्यांना अतिशय जास्त त्रास देऊन जातात, खोलवर त्यांना दुखावतात. आणि ते लोक वाद घालत नाही, शांत होतात आणि हा शांतपणा त्यांच्या नात्यामध्ये सर्वात मोठा संघर्ष ठरतो. मकर राशीच्या आयुष्यात कुटुंब हे प्रेमा इतकंच कर्तव्याचं केंद्रस्थान आहे. ते लहान वयातच जबाबदाऱ्या स्वीकारतात. तू समजूतदार आहे हे वाक्य त्यांच्या आयुष्याचं सूत्र बनतं. इतर लोक जिथे आधार शोधतात तिथे मकर राशीचे लोक दुसऱ्यांचा आधार बनतात. घरातील आर्थिक ताण, निर्णयांची जबाबदारी सगळ्यांना एकत्र ठेवणे हे सगळं मकर राशी शांतपणे उचलतात. ते कधीही तक्रार करत नाही, कारण त्यांना वाटतं की माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे हे कर्तव्य माझं आहे. आणि ते हळूहळू फक्त ते कर्तव्याच्या ओझामध्येच राहतात. स्वतःच्या इच्छा, स्वप्न, आनंद हे सगळं नंतर, परंतु ते स्वतः फक्त मकर राशीचे लोक थकतात आणि बाकीच्यांना, इतरांना त्यांचं दुःख मात्र काही सांगत नाही. त्यांना भीती असते की मी कमजोर दिसलं तर सगळं काही विस्कटेल. कुटुंबाच्या अपेक्षा मात्र यामुळेच वाढत जातात आणि मकर राशीचे लोक मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा लोक समजतात की सगळं काही ठीक आहे, परंतु आतून मकर राशीचे लोक स्वतःलाच विचारत असतात की माझ्यासाठी कोण उभं आहे, माझ्यासाठी कोण आहे. पण तरीही एवढं सगळं असतानाही मकर राशी कुटुंबांपासून दूर जात नाही. त्यांच्यासाठी कुटुंब म्हणजे ओझं नाही तर त्यांचं कर्तव्य, बांधिलकी आणि शांत प्रेम असतं. करिअर, पैसा आणि संघर्ष. मकर राशी मेहनतीची मूर्ती आहे आणि त्यांना यश उशिरा येतं कारण ते शॉर्टकट वापरत नाही.
ते स्वतःची जाहिरात करत नाही, पण जेव्हा त्यांना यश मिळतं ना, ते स्थिर असतं, मोठं असतं आणि दीर्घकाळ टिकणारं असतं. मकर राशीला बहुतांश लोक खूप गंभीर, थंड आणि भावनाशून्य समजतात. ते हसत नाही, भावना उघडपणे दाखवत नाही किंवा गोंधळ देखील घालत नाही. म्हणून लोकांना वाटतं की मकरला काही फरकच पडत नाही. पण हे सत्यापासून खूप दूर असतं. खरं तर मकर राशी यांच्या भावना ह्या खोलवर अनुभवतात, परंतु त्यांचं प्रदर्शन मांडत नाही. तर ते स्वतःसाठी जपून ठेवतात. ते स्वतःला सावरून ठेवतात, कारण त्यांना कमकुवत दिसायचं नसतं. मकर राशीचे लोक शांत राहणं म्हणजे दुर्लक्ष नाही, तर त्यांचा तो संयम असतो. ह्या लोकांना स्वार्थी समजतात, कारण ते स्वतःच्या कामावरती लक्ष केंद्रित करतात, परंतु प्रत्यक्षात ते कर्तव्यनिष्ठ असतात. त्यांचे शब्द कमी असतात, परंतु त्यांची कृती जास्त असते. ते लोक उशिरा यशस्वी होतात, म्हणूनच लोक म्हणतात याचं काही खरं नाही, याचं काही होणार नाही. परंतु मकरची प्रगती हळूहळू होत असते, ही कमकुवत नसते. आणि जेव्हा का त्यांनी एकदा उंची गाठली की ते लोक सहज खाली येतच नाही. मकरला भावनाशून्य समजणे हीच लोकांची सगळ्यात मोठी चूक असते, कारण मकरच्या शांततेमागे असतं अखंड निष्ठा, खोल प्रेम आणि त्यांनी न बोललेला संघर्ष. आणि आता तुम्हाला सांगते की मकर राशीचा काळ कसा बदलतोय. तर मकर राशीसाठी आता जो काळ बदलतोय तो अचानक घडणार नाही, तर दीर्घ संयमानंतर मिळालेल्या त्यांच्या फळांचं काळ असणार आहे. गेल्या अनेक वर्षात मकर राशीने शांतपणे संघर्ष सहन केला, मेहनत केली आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या आणि त्यांनी फक्त कर्तव्य निभावत राहिले. आता त्यांच्या मेहनतीचं त्यांना फळ मिळणार आहे आणि त्या फळ मिळायला सुरुवात देखील आता लवकरात लवकर होणार आहे. ग्रहस्थिती मकर राशीला आता स्थैर्य, ओळख आणि आत्मविश्वास देण्याच्या दिशेने वळत आहे. जिथे आधी अडथळे होते तिथे आता तुम्हाला संधी दिसू लागतील. कामात स्पष्टता येईल, निर्णय योग्य ठरतील आणि लोक तुमचं मत ऐकायला लागतील. हा बदल मकर राशीचा बाहेरून नाही, तर त्यांना आतून देखील मजबूत करेल आणि मकर राशी स्वतःला दोष देणं थांबवेल. आणि आता त्यांना स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवतील. नातेसंबंधातही त्यांना बदल दिसतील. जे लोक फक्त गरजेसाठी जवळ होते ते दूर जातील आणि जे खरे आहे ते राहतील. आणि ते राहतील ते अधिक घट्ट जोडले जातील. हा काळ मकर राशीला एक गोष्ट शिकवतो की संयम कधीच वाया जात नाही. तुमचा संघर्ष आता इतिहास जमा होतोय आणि पुढे येतोय तो स्थिर यशाचा सुवर्ण काळ. मकर राशीसाठी काही उपाय सांगते की मकर राशीचा काळ स्थिर होण्यासाठी आणि आतून हलकं वाटण्यासाठी संयमासोबतच लवचिकता स्वीकारा. हे फार गरजेचं असणार आहे तुमच्यासाठी. मकर खूप काही मनामध्ये साठवते, म्हणून पहिला उपाय म्हणजे की भावना व्यक्त करायची सवय लावा. कोणाशी तरी मन मोकळेपणाने बोलणं, आणि हे मन मोकळेपणानं बोलणं म्हणजे कमजोरी नाही, तर तुमचं आत्मबल वाढवणारा उपाय आहे. शनिदेव मकर राशीचा अधिपती आहेत, म्हणून शनिवारी गरजू व्यक्तींना अन्नदान करणं, काळे तीळ किंवा उडीद डाळ दान करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. ओम शनेश शनेश्चराय नमः हा मंत्र 108 वेळा जप केल्याने तुमच्यावरचा मानसिक ताण तुम्हाला कमी दिसू लागेल. मकर राशीने आयुष्य फक्त कर्तव्यापुरता मर्यादित ठेवू नये, तर स्वतःसाठी वेळ राखणं, आपले जे पण काही छंद असेल ते जोपासणं आणि थोडा आनंद स्वीकारणं, स्वतःसाठी वेळ देणं हे तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा उपाय असणार आहे. नेहमी गंभीर राहण्याऐवजी कधीकधी परिस्थितीला सोडून देणं देखील शिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सतत सिद्ध करण्याची गरज नाही, हे तुम्ही स्वतः आधी मनापासून स्वीकारा. आणि याच बदलामुळे मकर राशीचा काळ अधिक स्थिर, शांत आणि यशस्वी बनेल. मकर राशीसाठी काही सावधानता करण्याची गरज आहे. तर मकर राशीची सर्वात मोठी चूक म्हणजे की स्वतःवर अतिप्रमाणात ताण घेणं, प्रत्येक जबाबदारी एकट्यानेच उचलणं आणि मदत मागणं टाळणं. इतरांची मदत आपण घेतच नाही, यामुळे तुमचा मानसिक ताण वाढतो. तो बाहेरून जरी दिसत नसला तरी त्या भावना तुम्हाला आतमध्ये त्रास देऊन जातात. आणि दुसरी चूक म्हणजे तुमच्या भावना तुम्ही दाबून ठेवतात. निराश वाटलं तरी मकर राशी शांत राहते, परंतु त्यांच्या भावना ते कधीच बोलून दाखवत नाही आणि त्याचं रूपांतर हळूहळू चिडचिड, एकटेपणा आणि नैराश्याचं रूप घेतं. मकर अनेकदा आनंद पुढे ढकलतात. हे काम झाल्यावर, थोडं स्थिर झाल्यावर असा विचार करत करत तुमचं आयुष्य निघून जातं. परंतु आयुष्य आज आहे तर उद्या नाही हे तुम्ही विसरून जातात. त्यामुळे स्वतःच्या गरजा कमी लेखतात आणि इतरांच्या अपेक्षांना जास्त महत्त्व देतात. यामुळे लोक न कळत तुम्हाला गृहीत धरायला लागतात
आणि आणखीन एक चूक म्हणजे स्वतःचं यश लपवणं. मकर स्वतःची स्तुती करत नाही, त्यामुळे तिच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे आता तुम्हाला सांगण्यात येईल की कर्तव्य निभावताना स्वतःला विसरू नका, संयम ठेवा, पण स्वतःवर अन्याय देखील करू नका. येणारा तुमचा सुवर्णकाळ म्हणजे मकर राशीसाठी एक महत्त्वपूर्ण संदेश. मकर राशीच्या आयुष्यात आता संयम, कष्ट आणि शांत सहनशीलतेचं फळ मिळायचा काळ सुरू होत आहे. ज्या गोष्टी तुम्ही वर्षानुवर्ष झटलात त्याची पायभरणी आधीच झालेली आहे आणि आता त्या फळाला यश मिळायला आता सुरुवात झालेली आहे. आत्तापर्यंत तुमचं आयुष्य जबाबदाऱ्यांनी भरलेलं होतं. स्वतःच्या इच्छा मागे ठेवून तुम्ही कुटुंब, नातेसंबंध, कामाला प्राधान्य दिलं. परंतु येणारा काळ तुम्हाला सांगतो की आता तुमची वेळ आलेली आहे. आता करिअरमध्ये स्थिरता, आर्थिक सुधारणेची चिन्ह आणि सामाजिक मान सन्मान या सर्वांमध्ये तुम्हाला आता मोठा बदल होताना दिसणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आणि यामुळे काय होणार, तुमचा एकटेपणा कमी होईल. योग्य माणसं तुमच्या आयुष्यात येतील आणि तुमच्या मनाला आधार देतील. हा सुवर्णकाळ तुम्हाला सांगतो, स्वतःवर विश्वास ठेवा, भूतकाळाचं ओझं बाजूला ठेवा आणि आनंद स्वीकारायला शिका. तुमचा प्रवास कठीण होता, परंतु आता प्रकाशाची वाट सुरू झालेली आहे. मकर राशीच्या नशिबाची दारं उघडी झालेली आहेत आणि त्यांचा पुरेपूर त्या संधींचा लाभ घ्या. मकर राशीसाठी हा काळ नशिबाचाच नाही तर न्यायाचा देखील असणार आहे. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर आजपासून तुम्हाला सांगते, शनी महाराजांचं नाव मनापासून घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या आणि आनंदाने आयुष्य जगायला शिका. तर हा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. तर मकर राशीच्या लोकांनो, तुम्हाला एकच विनंती करेन, सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.